8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपल्या लखलखत्या हस्ताक्षरांनी कर्तृत्वाच्या आकाशावर गेल्या वर्षभरात नवी कहाणी लिहिलेली आहे। यांनी चांद्रयान मिशनच्या संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकत्या झाल्या। खेळाडू, लष्करी अधिकारी, रेल्वे बोर्डाच्या उच्च पद हे सर्व 2023 मध्ये महिलांच्या यशाने उजळले। यशाची व्याप्ती खूप मोठी आहे। अनेक तारकांनी हे आकाश आपल्या प्रकाशाने उजळून टाकले आहे। आम्ही फक्त मुठभर तारकांचे वैशिष्ट्य आपल्या समोर मांडत आहोत। सुरुवात करूयात यशोगाथा भवानी देवी यांच्यापासून। अडचणींवर मात करून पदक मिळवणारी भवानी। आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तलवारबाजीमध्ये पदक जिंकणारी भवानी देवी ही पहिली भारतीय महिला आहे। त्यांनी 2023 मध्ये कांस्य पदक मिळवले होते। 30 वर्षीय भवानी यांची कामगिरी पाहता त्यांची जगातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी तुलना होऊ लागली आहे। त्यांच्या यशामागे त्यांची आई रमानी यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे भवानी सांगतात। घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे 2013 मध्ये एक वेळ अशी आली त्यांना खेळ सोडावासा वाटला, तेव्हा आईने त्यांना प्रोत्साहन दिले। त्यावेळी आईने आपले दागिने आणि मालमत्ताही विकली होती। भवानी स्पर्धेत टिकून राहाव्यात यासाठी त्यांनी बँकेकडून कर्जही घेतले। भवानी यांचे वडील चेन्नईतील एका मंदिरात पुजारी व आई गृहिणी आहे। कोट्यावधी महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरणाऱ्या तलवारबाज भवानी देवी यांची यशोगाथा ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद।